ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, गेली समूळ विलया, संत महिमा वरून किती, निर्जीव चालविली भिंती, जडमूड उद्धरिले, रेड्यामुखी वेद बोलविले, संत महिमा वरून किती, निर्जीव चालविली भिंती, म्हणे नामयाचा नारा, म्हणे नामयाचा नारा, नमन माझे ज्ञानेश्वरा, संत महिमा वरून किती, निर्जीव चालविली भिंती, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञान, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, वृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची ये, आदत्रय जननी देवाची ये, आदत्रय जननी देवाची ये, अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका, जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा, शरण शरण 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 एकनाथा, एकनाथा, शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, एकनाथा, शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, नका पाहू न दोष, नका पाहू न दोष, शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, मस्तक माझा पायावरी, या वार करी संतांच्या, ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, गेली समूळ विलया, संत महिमा वर्ण किती, निर्जीव चालविली भिंती. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त, भगवंताचे लढिवा असणारे, अत्यंत लढिवा असणारे भक्त नामदेवराय, आणि नामदेवरायांच्या जे मोठे चिरंजीव आहे नारा महाराज, नारा महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगातून नारा महाराज ज्ञानोबरायांचा महिमा गातात, ज्ञानोबरायांचं वर्णन करतात.
तर सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. झाले किती वर्ष? 13 वर्षापासून आपला हा पंढरपूरमध्ये चालू असलेला तुमचा फिरता सप्ताह. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सप्ताह असल्यामुळे विठ्ठल 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 विठ्ठल. या सप्ताहामध्ये सेवा करण्याचा योग आलेला आहे. आणि आपला हा जो सप्ताह चालू आहे, या सप्ताहामध्ये तिकडं याला आळंदीला ज्ञानोबरायांचा काय चालू आहे, संजीवन समाधी सोहळा चालू आहे. आणि त्या सोहळ्याला जरी आपण गेलेलो नसलो तरी आपल्याला ज्ञानोबरायाचं वर्णन करायला काही हरकत नाही. ज्ञानोबरायाचं वर्णन आपण इथून जरी केलं तरी ते ज्ञानोबरायापर्यंत जाईल. देवाला ते आवडेल. देवाला जर काय आवडत असेल तर देवाला संताचं वर्णन केलेलं सर्वात जास्त देवाला काय होतं, संताचं वर्णन हा देवाचा काय आहे, आवडता विषय आहे. आणि देवाला ते काय होतं, फार आवडतं. भगवान सांगतात, तेही प्राणा परवते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती, जे संताचं वर्णन करतात, संताचा महिमा गातात, ते देवाला काय आहे, अतिशय प्रिय आहे. म्हणून आजच्या सेवेकरता काय केलेलं आहे, संताचं वर्णन करणारा अभंग घेतलेला आहे. विठ्ठल 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 या अभंगातून नाना महाराजांनी ज्ञानोबरायाचा महिमा सांगितलेला आहे. संताचं वर्णन का करावं, संताचं वर्णन केल्यानंतर काय प्राप्त होतं. कारण कोणतीही गोष्ट करत असताना आपण पहिले फळाचा विचार बघितला पाहिजे. हे केल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होईल, तसं संताचं वर्णन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे. विठ्ठल 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 हो, कशा करता संताचं वर्णन करायचं असतं, का संताचं वर्णन करावं आणि कुणी करावं ते, तर संताचं वर्णन हे संतांनीच करावं बरं का. कारण संताचा महिमा सर्वसामान्यांना कळत नाही. बहु अवघ संतांचा महिमा तो बहु दुर्गमा, शाब्दिकाच काम नाही येथे, शाब्दिकाच काम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाच काम नाही तेथे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. संतांचा महिमा फार मोठा आहे, अतिशय कठीण आहे समजण्याकरता. तर संतांचा महिमा हे संतच सांगू शकतात. कारण तुका म्हणे अंगी व्हावे जय आपण, तरीच महिमान येईल कळो. अंगाने संत व्हावं लागतं तर संताचा महिमा कळतो. इतरांना संताचा महिमा कळत नाही. आपल्याला अनेक उदाहरणं पाहायला मिळतील ज्यांना संताचा महिमा कळाला नाही, त्यांची फार फजिती झालेली पाहायला मिळते बरं का. आणि संतांनाच संताचा काय होतो, महिमा कळतो. संताचा महिमा सांगणारे कोण आहेत, नारा महाराज आहे. आणि संताचा महिमा, संताचं वर्णन जर केलं तर काय प्राप्त होतं, संताचं जर वर्णन केलं तर आपल्याला काय प्राप्त होतं, तर ज्ञानोबराय सांगतात, हरपले आपण पे पावे, संता ते पाहता घेऊसावे, म्हणून ऐकावे वानावे त्याची सदा. तुम्ही म्हणता ना हरपले आपण पे पावे, आपलं काय हरवलेलं आहे, तर आपलं आत्मस्वरूप नावाची वस्तू आपली हरवलेली आहे. आपल्याला भ्रांती झालेली आहे, आपल्याला भ्रम झालेला आहे. काय भ्रम झालेला आहे, मी देह आहे, देह संबंधी माझा आहे, हा अशा प्रकारचा जो भ्रम झालेला आहे, तो भ्रम दूर करण्याकरता संताचा महिमा गायचा, संताचं वर्णन करायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्यावेळेस ज्ञानोबराय समाधीमध्ये बसले त्यावेळेस नारा महाराजही त्या ठिकाणी होते आणि नारा महाराजांचं चिंतन चालू होतं. नारा महाराज हे सतत ज्ञानोबरायाचं चिंतन करायचे बरं का. ज्ञानदेव 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 असं नारा महाराजाचं चिंतन चालू होतं. आणि काही मंडळी ही नारा महाराजांकडे गेली आणि नारा महाराजांचं चिंतन चालू असताना त्यांनी ते ऐकलं. ज्ञानोबरायाचं काय चालू होतं, नामस्मरण चालू होतं.
ज्ञानदेव 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 असंच नामचिंतन ऐकल्यानंतर काही मंडळींनी नारा महाराजांना विचारलं, नारा महाराज तुम्ही जे ज्ञानोबरायाचं चिंतन करतात, ज्ञानदेव ज्ञानदेव असं जे म्हणतात, ते म्हणल्यानंतर काय होतं तेच अभंगाच्या प्रथम चरणात. ज्ञानदेव म्हणता माया, 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 देव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, देव म्हणता माया, गेली समूळ विलया, 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 संत महिमा वर्णुकीती, 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 संत महिमा वर्णुकीती. ज्ञानदेव म्हणता माया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, ज्ञानदेव म्हणता माया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया. ज्ञानदेव म्हणता माया, गेली समूळ विलया. नारा महाराज म्हणतात का ज्ञानदेव म्हणता माया, गेली समूळ विलया. ज्ञानोबरायाचं नाव घेतल्यानंतर, ज्ञानोबरायाचं चिंतन केल्यानंतर काय होते? माया नष्ट होते. ती माया कशी नष्ट होते? तर मुळासहित नष्ट होते. कारण नारा महाराज काय होतं? संत होते. आणि संत हे अनुभवाने बोलत असतात. संत जे बोलतात ते अनुभवाने बोलतात. अनुभवे आले अंगात या जगा देतसे, ते या जगा देतसे, ते या जगा देतसे. अनुभव आले अंगात या जगा देतसे, जगा देतसे, ते या जगा देतसे. अनुभवे आले अंगात या जगा देतसे, ते या जगा देतसे, ते या जगा देतसे. अनुभव
जगात येतसे. संताला काय असतो? अनुभव असतो. संत या अनुभवातून सांगत असतात, विद्वान या अभ्यास करून सांगत असतात. आणि काही असे असतात ते अभ्यासही नसतात त्यांचा आणि अनुभवही नसतात. विठ्ठल 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 विठ्ठल. नारा महाराजांना विचारलं, नारा महाराज ज्ञानोबरायांचं चिंतन केल्याने काय होतं? तर नारा महाराज सांगतात, ज्ञानोबरायाचं जर चिंतन केलं तर काय होते? माया निवृत्त होते. ज्ञानोबरायाचं चिंतन केल्याने असणारी जी माया आहे ती माया निवृत्त होते. पण काही जणांनी प्रश्न केला, नारा महाराज माया निवृत्त होते म्हणजे काय होते? त्याच्यात काय विशेष आहे? माया निवृत्त झाल्याने काय होतं? पण प्रथम माया म्हणजे काय? माया कशाला म्हणावं? माया जर निवृत्त झाली तर काय प्राप्त होतं? माया जर निवृत्त नाही झाली तर काय होतं? असं आपल्याला चिंतन करता येतं. विठ्ठल 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 विठ्ठल. माया म्हणजे काय? माया कशाला म्हणावं? तर मायामध्ये दोन शब्द आहे. या माया शब्दामध्ये दोन अक्षर आहे. माया या, या म्हणजे काय? जी, आणि मा म्हणजे नाही. संस्कृत मध्ये मा म्हणजे मा शब्दाचा अर्थ काय होतो? नाही. जी नाही तिला काय म्हणतात? माया म्हणतात. विठ्ठल विठ्ठल हो, अर्थात जी नाही म्हणजे तिला पारमार्थिक काय नाही, अस्तित्व नाही, सत्यत्व नाही, जी खरी नसते, जी मिथ्या असते तिला काय म्हणावं? माया म्हणावं. हे जे जगत आहे हे मायेचं कार्य आहे. आणि हे जगत कसं आहे? संपूर्ण खोटं आहे, असत्य आहे. म्हणून माया कशी आहे? असत्य आहे. तिला पारमार्थिक काय नाही, अस्तित्व नाही. मायेचं लक्षण करत असताना असं लक्षण केलेलं आहे, ती माया कशी आहे? भावरूप आहे, अनादी आहे आणि अंतवती आहे. विठ्ठल विठ्ठल हो. एका जणाला विचारलं, वांजेच्या मुलाचं वय काय आहे? वांजेच्या मुलाचं वय विचारलं बरं का. वांजेच्या मुलाचं वय किती आहे? आता तुम्ही सांगा, वांजेला मुलगा असतो का? वांजेला मुलगाच नसतो. तशा मायेला काय नाही, पारमार्थिक काय नाही, अस्तित्व नाही, सत्यत्व नाही. तसा वांजेचा मुलगा खरा नसतो, तो फक्त मनाचा असतो वांजेला. कारण वांजेला मुलगाच होत नाही. जरा मुलगा होत असेल तर ती वाण नाही, आणि जरा मुलगाच नाही, वाण जर असेल तरी काय नाही, मुलगा नाही. तसं ही जी माया आहे तिला काय नाही, पारमार्थिक सत्यत्व नाही. कारण ही काय खोटी आहे. भगवंताच्या एका अंशाला माया उपाधी लागल्यानंतर काय झाला? ईश्वर झाला. कारण ही माया देवाची आहे आणि माया फार कठीण आहे. माया साधी नाही. त्या मायेने फार मोठ्या मोठ्याला काय केलेलं आहे? बोटावर खेळलेलं आहे, नाचवलेलं आहे. कारण ही माया दुःखाला कारणीभूत आहे. विठ्ठल विठ्ठल अशी असणारी माया ज्ञानोबरायाच्या नामचिंतनाने काय होते? नष्ट होते. खरं आहे. पण माया जर नष्ट नाही झाली तर काय होईल? तुम्ही म्हणता माया नष्ट होते, माया निवृत्त होते. पण ती माया जर निवृत्त नाही झाली तर काय होईल? काय बिघडेल? कारण खरं असं आहे, जोपर्यंत माया आहे तोपर्यंत काय आहे? दुःख आहे. दुःख. आपल्याला जे दुःख भोगावं लागतं त्याचं कारणच माया आहे. आपल्याला जे दुःख भोगावं लागतं त्याचं कारणच माया आहे. कारण तुम्ही म्हणता सर्दी, ताप, खोकला हे जे दुःख आहे हे दुःखच नाही. शास्त्रकार याला दुःख म्हणतच नाही. तुम्ही म्हणता मग दुःख कशाला म्हणतात? तर शास्त्रकार दुःखाचे मेन दोन टोक आहे, मुख्य दोन टोक आहे. एक जन्माचं दुःख आणि एक मृत्यूचं दुःख. विठ्ठल विठ्ठल जन्माचं दुःख तुम्ही म्हणता काय आहे? जन्माचं काय दुःख आहे? कारण आपण ज्यावेळेस गर्भामध्ये असतो त्यावेळेस गर्भामध्ये काय असते? येशी असते का? तर नाही. गर्भामध्ये आपला जे गर्भ असतो
पोटामध्ये माऊलीच्या पोटामध्ये जो गर्भ असतो तो जठराग्नीपाशी असतो आणि जसा कुकरमध्ये तांदूळ टाकावे ते तांदूळ जसे शिजतात त्याप्रमाणे हा गर्भ उकडत असतो. कारण तुकोबाराय म्हणतात काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, भोगिता नारायणा, मज भोगिता नारायणा, समल मूत्र जाना, मौतमाल मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणाध्यात से, तुझ क्षणोक्षणाध्यात से, तुझ क्षणोक्षणाध्यात से, तुझ क्षणोक्षणाध्यात. काय सांगो गर्भीची यातना, तुझ भोगिता नारायणा, मांस मला मूत्र जाना, तुझ क्षणोक्षण द्यात से. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मला मूत्र जाना, तुझा क्षणोक्षण द्यात से. काय सांगू गर्भीची यातना, गर्भीची यातना गर्भामध्ये जे होणारे यातना आहे तुकोबाराय म्हणतात काय सांगावं, फार अशा प्रकारचं दुःख आहे. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझं क्षणोक्षणा द्यात असे. गर्भामध्ये काय असतं तर मळ असतो, मळ मांस मळ मूत्र अशा प्रकारचं गर्भामध्ये असणारं जे दुःख फार कठीण आहे. जन्माचं दुःख हे फार कठीण आहे. मदालासाने सुद्धा सांगितलेलं आहे 9 मास कष्टलाशी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्म जाड तुझी मान अडकली, आकांत ते जननी दुःखे धाय भोगली. फार कठीण अशा प्रकारचं काय आहे गर्भाचं दुःख आहे. आणि दुसरं दुःख आहे मरणाचं. मरणाचं दुःख गर्भाच्या दुःखापेक्षा थोडं जास्तच आहे. कारण तुम्ही म्हणता तुम्हाला कसं का माहित, ते तुम्हालाही माहित नाही किती दुःख आहे आणि मलाही माहिती नाही. पण हे आपल्याला कोणी सांगितलेलं आहे, संतांनी शास्त्रांनी सांगितलेलं आहे. कारण जो मेलेला आहे तो परत सांगू शकत नाही, जो मेलेला आहे तो सांगू शकत नाही ते दुःख कसं आहे. आणि जो जिवंत आहे त्यालाही त्याचा अनुभव नसल्यामुळे माहित नाही. मग हे कशावरून ठरायचं, तर हे संत वचनावरून आपण काय केला पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मरणाचं जे दुःख आहे, एका वेळेला आपल्याला 1000 इंगळ्या ज्यावेळेस चावतात, जेवढं दुःख होतं 1000 इंगळ्या चावल्यानंतर तेवढं दुःख मराच्या वेळी होतं. विठ्ठल विठ्ठल हे शरीर सोडत असताना फार दुःख होतं, सोपं नाही. म्हणून साधू संतांनी सांगितलेलं आहे जन्माचं आणि मृत्यूचं जे दुःख आहे ते फार भयानक आहे. म्हणून जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष अनुदर्शन. जन्माचं मृत्यूचं आपण सतत चिंतन केलं पाहिजे. आपला मृत्यू होणार आहे, आपल्याला सुद्धा एक दिवस काय होणार आहे, जावं लागणार आहे. हा शरीर सोडून, हे नगर सोडून आपल्याला काय करावं लागणार आहे, जावं लागणार आहे. याचं सगळ्यांनी सतत चिंतन केलं पाहिजे. कारण ते चिंतन केल्यानंतर तरी आपल्याला थोडं काय होईल, प्रभाव पडेल. आपण नामचिंतन करू, साधना करू, आणि साधना केल्यानंतर काही थोडं फार पुण्य का होईना आपल्याला काय होईल, प्राप्त होईल. त्याच्यातून आपण काय केला पाहिजे, सुटाचा प्रयत्न केला पाहिजे. विठ्ठल जरा आपण मायेतून जरा सुटलो नाही, माया जर आपली नष्ट नाही झाली तर काय होईल, आपल्याला दुःखाला प्राप्त होऊ. दुःख होण्याचं कारणच माया आहे. तुम्ही म्हणता माया 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 म्हणजे काय, माया कशाला म्हणावं, तर माया म्हणजे या मायेचे 2 प्रकार आहे. एक कारणात्मक माया आणि एक कार्यात्मक माया. विठ्ठल 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 हो, कारणात्मक माया कशाला म्हणावं, या जगताला कारण असणारी जी माया तिला कारणात्मक माया म्हणावं. अज्ञानाला कारण असणारी जी माया
तिला काय म्हणावं, कारणात्मक माया, अर्थात अज्ञानालाच काय म्हटलेलं आहे, माया म्हटलेलं आहे. आणि मी देह आहे, ही जी माया आहे ही कारणात्मक आहे. पण मी महाराज आहे, मी कीर्तनकार आहे, मी पाटील आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, अशा प्रकारची जी माया आहे ती कार्यात्मक माया आहे. विठ्ठल विठ्ठल त्यालाच व्यक्त अव्यक्त मूर्त अमूर्त असे शब्द वापरलेले आहेत. काही ठिकाणी त्याला तुला अज्ञान म्हणलेलं आहे, मूल अज्ञान म्हणलेलं आहे. मूळ अज्ञान म्हणजे काय, अहंकार. अज्ञान स्वस्वरूपाविषयी जे असणारं अज्ञान आहे ती मूळ माया आहे. आणि ती मूळ माया जाणं फार गरजेचं आहे. ते जरा मूळ अज्ञान जर आपलं नष्ट झालं नाही तर आपल्याला जन्म आणि मरणाला काय व्हावं लागतं, प्राप्त व्हावं लागतं. त्याच्यामध्ये फार दुःख आहे, अर्थात दुःखाला प्राप्त करते माया. म्हणून अशी असणारी जी माया आहे, कारणात्मक आणि कार्यात्मक जी माया, ती ज्ञानोबरायाच्या चिंतनाने जाते. ज्ञानदेव म्हणता माया, आणि ज्ञानोबरायाच्या चिंतनाने गेली समूळ विलया. समूळ म्हणजे मुळासहित नष्ट होते. कारण निवृत्तीचे दोन प्रकार आहे, एक लयरूप निवृत्ती आणि एक मुळासहित निवृत्ती. विठ्ठल 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 विठ्ठल. जी तात्काळ थोड्यापुरती नष्ट होती. आता आपण दाढी केली, कटिंग केली, ही कशी लयरूप निवृत्ती आहे. आज दाढी केली, चप्पी केली तर उद्या ते काय होतात, दुसऱ्या दिवशी शेवळतात. ही काय झाली, लयरूप निवृत्ती झाली. पण जी कारणासह नष्ट होते, जी एकदा गेल्यानंतर पुन्हा उत्पन्न होत नाही. आता झाड राहतं, झाडाची जरा आपण मधातून जरा छाटलं तर त्याला डबल काय होतात, अंकुर फुटतात. पण मुळासहित जरा झाड उपटून काढलं तर ते पुन्हा येतं का हो, नाही. तशा प्रकारची दोन प्रकारची निवृत्ती आहे. ही माया ज्ञानोबरायाचं नामचिंतन केल्यानंतर कायमची नष्ट होते, मुळासहित नष्ट होते. अशा प्रकारचा ज्ञानोबरायाच्या नामचिंतनाचा काय आहे, महिमा आहे. म्हणून ज्ञानोबरायाचं नामचिंतन केल्यानंतर माया काय होते, नष्ट होते. पण तुम्ही म्हणता ज्ञानोबरायाचं नामचिंतन केल्याने आणि माया जाण्याचा काय प्रश्न आहे, काय कारण आहे, यांचा कार्यकारण भाव संबंध काय आहे. विठ्ठल 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 इतरांचं नामचिंतन केल्याने काय जात नाही, आपलं नावाने का जात नाही माया, ज्ञानोबरायाच्या नावानेच का माया जाते. तर त्याचं उत्तर असं आहे, वस्तू सामर्थ्य शक्ती जी आहे ती फार महत्वाची आहे बरं का. तर एखाद्या घरामध्ये जर साप असला तर एखादा जर त्या घरामध्ये जायला लागला, त्याला जर सांगितलं थांब थांब थांब, तो म्हणे का थांबायचं, म्हणे घरामध्ये काय आहे, साप आहे. तर तो काय होत नाही, घरामध्ये जात नाही, बाहेरच झोपतो, लिंबाखाली बसतो, झाडाखाली बसतो. कारण हे सामर्थ्य कशाचं आहे, त्या नावाचं आहे. कशाच्या, सापाच्या. साप घरामध्ये आहे असं म्हटल्यानंतर तो घरामध्ये जात नाही, काय होतो, बाहेरच थांबतो. तसं ही काय वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. ज्ञानोबरायाचं नाव घेतल्यानंतर ही माया काय होते, मुळासहित नष्ट होते. आता तुकोबारायाच्या नावाचा काय महिमा आहे, तुकोबारायाचं नाव जरी घेतलं तरी यम कापतात. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. तुकोबारायाचं नाव घेतल्यानंतर यम काय होतात, थरथर कापतात. हे जे सामर्थ्य आहे हे कशाचं आहे, तुकोबारायाच्या नावाचं सामर्थ्य आहे. तसं ज्ञानोबारायाच्या नावाचं सामर्थ्य काय असेल, संताच्या नामचिंतनाचं सामर्थ्य जरा काय असेल तरी माया नष्ट करतात संत. कारण ज्ञानोबारायाचं नाव ज्ञानदेव, ज्ञानदेव शब्दाचा अर्थ आहे ज्ञानच देव. काय, ज्ञानच देव हा काय आहे, ज्ञानोबारायाच्या ज्ञानदेव शब्दाचा काय आहे अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल हो, ज्ञानच देव म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी काय नाही,
अज्ञान नाही, शुद्ध ज्ञान आहे. ज्या ठिकाणी दुःख नाही आनंद आहे, आणि ज्या ठिकाणी जडत्व नाही चिद्रूपत्व आहे त्याला काय म्हणावं? ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, असं ज्ञानोबरायाचं जर आपण नामचिंतन केलं तर काय होईल? ज्ञानदेव म्हणता माया गेली समूह विलया. तुम्ही म्हणता ज्ञानोबरायाचं एकदा नामचिंतन केलेलं जाईन का हो माया? किती वेळ नामचिंतन करायचं, किती काळ ज्ञानोबरायाचा जप करावा? तर त्याचं उत्तर असं आहे, एकदा म्हणल्याने जाणार नाही, दोनदा म्हणल्यानेही जाणार नाही, तुम्ही म्हणता तीनदा म्हणल्यानेही जाणार नाही. मग माया कधी जाईल? जोपर्यंत माया आपली नष्ट होत नाही तोपर्यंत ज्ञानोबरायाचं नामचिंतन करायचं. विठ्ठल 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 हो, कारण एकदा दोनदा म्हणल्याने काही होत नाही, अखंड चिंतन करावं लागतं. माया जाणं काय नाही, सोपं नाही. त्या मायेने फार मोठ्याला काय केलेलं आहे? आपल्या बोटावर नाचलेलं आहे. कारण नारद महर्षीला सुद्धा या मायेने काय केलेलं आहे? फसलेलं आहे. मग तुमची आमची काय बात आहे? ही माया फार कठीण आहे. म्हणून सतत ज्ञानोबरायाचं जर चिंतन केलं तर काय होईल? माया जाईल. असं नारा महाराज त्यांना सांगू लागले. कारण संताचा महिमा किती जरी वर्णन केला तर तो काय होत नाही, आपल्या वाणीने तो वर्णन करता येईल एवढं शक्य नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग नारा महाराज सांगतात संताचा महिमा कसा आहे? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. संत महिमा वर्णू कीर्ती 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 निर्जीव चाल विली भिंती निर्जीव चालविली भिंती संत महिमा वर्णू कीर्ती संत महिमा वर्णू कीर्ती निर्जीव चालविली भिंती निर्जीव चालविली भिंती संत महिमा वर्णू कीर्ती संत महिमा वर्णू संत महिमा वर्णू कीर्ती निर्जीव चालविली भिंती निर्जीव चालविली भिंती निर्जीव चालविली भिंती संत महिमा वर्णू कीर्ती निर्जीव चालविली भिंती निर्जीव चालविली भिंती निर्जीव चालविली भिंती. संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती. संताचा महिमा हा वर्णनच करता येत नाही. पण या ठिकाणी नारा महाराजांनी सांगितलेलं आहे. तुम्ही म्हणता संताचा महिमा वर्णन करता येत नाही, आणि नारा महाराज कसं काय वर्णन करतात? कारण संताचा महिमा वर्णन करता येत नाही. तुकोबाराय सुद्धा सांगतात, काय वानू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीतसे. संताचा महिमा या वाणीने वर्णन करता येत नाही. का करता येत नाही? कारण या सृष्टीमध्ये असे शब्दच नाही का जे संताचा काय करतील? महिमा वर्णन करतील. त्या शब्दाच्या जोरावर संताचा महिमा सांगता येईल असे अजून शब्दच काय झालेले नाही, उत्पन्न झालेले नाही. मग नारा महाराज कस काय सांगतात? विठ्ठल विठ्ठल संताचा दोन प्रकारचा महिमा आहे. एक कार्यत्व अवच्छेदकाने
आणि एक स्वरूपत्व अवच्छेदकाने. स्वरूपत्व अवच्छेदकाने संताचा महिमा सांगता येत नाही. का सांगता येत नाही? कारण संताचं स्वरूप हे काय आहे? ब्रह्मस्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि या सच्चिदानंद स्वरूपाचं वर्णन करता येत नाही. म्हणून संताचा स्वरूपत्व या अवच्छेदकाने काय करता येत नाही? महिमा गाता येत नाही. पण कार्यत्व अवच्छेदकाने संताचा महिमा सांगता येतो. पण कार्यत्व अवच्छेदकानेही संपूर्ण महिमा सांगताच येईल असं काही नाही. विठ्ठल विठ्ठल हो. नारा महाराजांना विचारलं, महाराज नाही सगळा सांगता येत, थोडा सांगा, एखादा तरी आम्हाला महिमा सांगा. जडमुडवू धरिले, 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 जडमुडवू धरिले. रेड्यामुखी वेद बोलविले, रेड्यामुखी वेद बोलविले, रेड्यामुखी वेद बोलविले, रेड्यामुखी वेद बोलविले. संत महिमा वर्णुकीती, संत महिमा वर्णुकीती, संत महिमा वर्णुकीती, संत महिमा वर्णुकीती. संत महिमा वर्णुकीती, संत महिमा वर्णुकीती, संत महिमा वर्णुकीती, संत महिमा वर्णुकीती. जडमूड उद्धरिले, रेड्यामुखी वेद बोलविले. नारा महाराजांना म्हटलं, नारा महाराज आम्हाला संताचा एक का होईना महिमा सांगा. तर नारा महाराज सांगतात, जड मूड उद्धरिले. जडाचा मुळाचा सुद्धा संतांनी काय केलेला आहे? उद्धार केलेला आहे. ज्ञानोबरायांनी काय केलेला आहे? उद्धार केलेला आहे. रेड्यामुखी वेद बोलविले. अजून एक महिमा सांगितलेला आहे, काय? चालविली निर्जीव भिंत काय केलेली? ज्ञानोबरायांनी चालवलेली आहे. संत महिमा वर्णुकीती, निर्जीव चालविली भिंती. निर्जीव भिंत, चेतन वस्तूवर अधिकार असणं याच्यात काही नवल नाही. चेतन वस्तूवर आपला अधिकार गाजवणं याच्यात काही मोठेपणा नाही. पण जी निर्जीव असणारी भिंत आहे ती भिंत सुद्धा संतांनी चालवली, ज्ञानोबरायांनी भिंत चालवली. ज्यावेळेस चांगदेव महाराजांना ज्ञानोबरायांचा महिमा कळाला त्यावेळेस चांगदेव महाराज ज्ञानोबरायाकडे येण्याकरता कोणत्या मार्गाने आले होते? आकाश मार्गाने आले होते. जड भिंती हरले चांगयाची भ्रांती, चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गिता सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गिता सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गिता सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गिता सांगाती ज्ञानोबा. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. ज्यावेळेस चांगदेव महाराज ते वाघावर बसून आले होते, पण ज्ञानोबरायांना कळलं, ज्ञानोबरायन ते काय होते? भिंतीवर बसलेले होते. आणि ते म्हणे आपल्याला काय करायचंय? चांगदेव रायाचा अभिमान नष्ट करायचा. म्हणून ज्ञानोबरायाला वाटलं हे कशाने आले? आकाश मार्गाने आले, वाघावर बसून आले. मग आपणही कशावर तरी बसून गेलो पाहिजे. ते भिंतीवर बसलेले होते आणि ज्ञानोबरायांनी त्या भिंतीला आज्ञा केली, बाई चल म्हणे आपल्याला काय करायचं? चालविली भिंती बाई सोनिया,
चालविली विनती बैसोनिया चालविली विनती बैसोनिया चालविली विनती बैसोनिया हा मैची पुत्रा मोके बोलवन स्तुती बोलवनी श्रुती चालविली विनती बैसोनिया ओ चालविली विनती बैसोनिया चालविली विनती बैसोनिया चालविली विनती बैसोनिया चालविली भिंती बैसोनिया म्हैशी पुत्रामुखी वदविली श्रुती चालविली भिंती बैसोनिया त्या भिंतीला आज्ञा केली आणि आश्चर्य असं झालं ती भिंती सुद्धा काय झाली आकाश मार्गाने चांगदेव महाराजापर्यंत गेली. म्हणजे हे जे सामर्थ्य आहे हे सामर्थ्य कोणाचं आहे तर हे सामर्थ्य संताचं आहे, ज्ञानोबारायांचं आहे. काय महिमा आहे संताचा तर चालविली भिंती बैसोनिया हा लौकिक महिमा आहे बर का. हा जो महिमा सांगितला हा लौकिक आहे, अलौकिक महिमा संताचा सांगता येत नाही. अजून काय केलं तर जड मूड उद्धरिले जडामुडाचा सुद्धा ज्ञानोबारायांनी काय केला उद्धार केला. अतिशय मूड असणारे जड असणारे यांचाही ज्ञानोबारायांनी उद्धार केला. मागेही केला आताही करत आहे आणि पुढेही करत राहतील. विठ्ठल 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 हो अजून काय केलं हो जड मुड उद्धरिले रेड्यामुखी वेद बोलविले. ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविले. एवढं सोपं नाही. रेडा हा काय अतिशय जड प्राणी आहे, अतिशय मंद प्राणी जरा काय असेल तर रेडा आहे. रेडा आपण व्यवहारामध्ये सुद्धा म्हणत असतो. एखादा जरा मंद असला तर काय म्हणतो हेल्या रेडा. आमच्या गुरुवर्य बाबांचा शब्द आहे हेला, याला म्हणत असतात बाबा. रेडा अतिशय मंद प्राणी आहे. अशा मंद प्राण्याच्या मुखातून सुद्धा ज्ञानोबारायांनी काय केलेले वेद बोलवले. दुसरं काही बोलवलं नाही. वेद बोलवणं काय नाही सोपं नाही. वेद ज्ञानोबारायांनी बोलवले. काही काही नालायक अशी शंका करतात का ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून नाही वेद बोलवले तर कोणाच्या रेड्या आडनावाच्या मुखातून बोलवले म्हणतात. म्हणून ज्ञानोबारायाला सांगावं लागलं म्हैशी पुत्रामुखी. म्हशीचा जो रेडा आहे, म्हशीचा जो पुत्र आहे त्याच्या मुखातून ज्ञानोबारायांनी काय केलेले आहे वेद बोलवले आहे. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. 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 काय सांगू देवा देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेदमय शमुखी वेदमय शमुखी बोलविले. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद रेड्यामुखी वेद रेड्यामुखी बोलावेले. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद म्हैशमुखी मुखी वदविले. रेड्याच्या मुखातून काय केले ज्ञानोबारायांनी वेद वदवून घेतले. ज्या वेळेस ज्ञानोबाराय शुद्धीपत्र आणण्याकरता पैठणला गेले होते आणि पैठणला गेल्यानंतर
त्यांना तिथल्या ब्राह्मणांनी काय केलं नव्हतं, शुद्धीपत्र दिलं नव्हतं. फार पुढचा विषय झाला. ज्ञानोबरायांना काय केलं, त्यांनी ज्ञानोबरायांची अवहेलना केली आणि अवहेलना केल्यानंतर त्यांना चमत्कार ज्ञानोबरायांनी केला, काय केला, दाखविला. आता आपल्याकडे काय नाही, टाईम नाही, आपली वेळ ही संपत आलेली आहे. महाराजांनी 8:30चा टाईम दिलेला आहे, 2 मिनिटं राहिलेले आहे. 2 मिनिटात आपण काय करू, सेवा समाप्ती करू. असा संताचा काय आहे, महिमा आहे. नारा महाराज सांगतात, रेड्याच्या मुखातून काय केलेले, ज्ञानोबरायांनी वेद वदविलेले आहे. असा संताचा फार मोठा महिमा आहे, तो आपल्याला सांगताच येणार नाही. संताचा महिमा हा कोणालाच सांगता येणार नाही. म्हणून आपण तरी कशाला एवढा सांगायचा. आता आपण या ठिकाणीच काय करू, थांबून घेऊ. म्हणे नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा. कारण संताचा महिमा हा सांगता येत नाही. ज्ञानोबरायांनी सुद्धा म्हणलेलं आहे, उगाची माता ठेवी जे चरणी ह्याची भले विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, 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 ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. संत महिमा वर्णो किती निर्जीव चालविली भिंती. यथामती यथा अवकाश. जशी सद्गुरूंनी बुद्धी दिली त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. आता आळंदीमध्ये ज्ञानोबरायाचा काय चालू आहे, संजीवन समाधी सोहळा चालू आहे. सगळ्या महाराष्ट्रातून नव्हे तर 3ही लोकातून काय झालेले, सगळे देवता सुद्धा ज्ञानोबरायाच्या सोहळ्याला आले. पांडुरंग सुद्धा काय केलेले, पांडुरंगाची पालखी ही अशा प्रकारची गेलेली आहे. आपणच गेलेलो नाही. तर सगळ्यांनी एकदा हात वर करून आणि मुखाने ज्ञानोबरायाचं काय करायचं, चिंतन करायचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली माऊली. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा भगवान ज्ञानोबरायांच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय.